नमस्कार मित्रांनो, तुम्ही वाट बघत असलेला व्हिडिओ अपलोड झालेला आहे. व्हिडिओ अपलोड व्हायला वेळ का लागला माहिती का तुम्हाला माहीतच होतं माझ्या हातावरती धामण सापाने बाईट केला होता आणि हात माझा चांगला सुजलेला होता कारण तो बाईट खूप जोरात होता आणि त्यानंतर मी तो साप पकडताना गुडघ्यावर देखील पडले होते. त्याच्यामुळे माझा गुडघाही फुटला होता आणि त्याच आधी बँगलोर, कर्नाटक, म्हैसूर, केरला ही ट्रिप माझी 5 दिवसाची होती तिकडं. तर तिकडूनही मी ऑलरेडी थकूनच आलेली होती आणि आजारी होते. अशा अवस्थेत मी तिथे जाऊन तो स्नेक पकडला. त्यावेळी मला अजून दुखापत झाली आणि मला 2 सलाईनसुद्धा घ्यावा लागल्या. तर तुम्ही बघू शकता हा व्हिडिओ थोडा लेट आला आहे पण थेट आला आहे. कसं आहे बघा, या सापाचे नाव आहे धामण, जे की खूप चपळ असते आणि लोकांचा गैरसमज आहे की हा साप काहीच करत नाही. करत तसा काहीच नाही, पण त्याची छेड काढल्यानंतर तो नक्कीच चावतो, जसं की आत्ता मला चावला आहे. कारण त्याला माहीत नाही आहे ना मी वाचवायला आली आहे का मारायला आली आहे, पण मी त्याला वाचवायला आली आहे. खूप असा हा जोरात डेंजरस चावला मला. हा इंग्लिशमध्ये याला रॅट स्नेक म्हणतात कारण ह्या सापाला उंदीर खायला खूप आवडतं आणि ते उंदीर खायला मानव वस्तीच्या जवळ येतच असतात. खरं तर शेतकऱ्याचा मित्र म्हटलं तरी पण चालेल. खूप असा डेंजर चावला मला आणि धामण हा चपळ साप असल्यामुळे खूप जलद गतीने तो आपल्यावर अटॅक करतो. विरुळा असेल किंवा मग धामण साप असेल, हे चिडके म्हटलं तरी चालेल. एक कवड्या जातीचा एक साप असतो, तो पण अतिशय असा हा चपळ असतो. तर मित्रांनो, हा साप पूर्णपणे बिनविषारी आहे. चावल्यानंतर मानवाला कुठल्याही प्रकारची हानी होत नाही. फक्त एवढंच की रक्त येतं, जसं की माझ्या हातातून खूप सारं रक्त आलं. ह्या बिचारा सापाला आता आपण रेस्क्यू केले. याला लवकरच निसर्गाच्या सानिध्यामध्ये नेऊन सोडून देऊया. खूप लोकांचे मला मेसेज, कमेंट्स आल्या, ताई तुम्ही बऱ्या आहात का? जास्त काही लागलं तर नाही? हो, मी ठीक आहे, एकदम ओके आहे. गुडघ्याला लागलं होतं, 2 दिवस चालता नाही आलं, गुडघा फुटला होता आणि हाताला जो बाईट झाला आहे त्याचे निशाण अजूनसुद्धा माझ्या तळ हातावरती दिसतात. ते खूपच जोरात चावला. काही सापांच्या जातीमध्ये रागीट स्वभावाचे असतात, काही शांत स्वभावाचे असतात. त्यातलाच हा एक रागीट स्वभावाचा चिडका साप आहे. तर आता आपण या सापाला निसर्गाच्या सान्निध्यामध्ये सोडून देऊया. बघा, माणसाने जर जीव लावला तर रानचे पाखरंसुद्धा जवळ येतात. याचंच हे छानसं उत्तम उदाहरण आहे. पकडायला गेले तेव्हा त्याला काहीच माहीत नव्हतं, त्याच्यामुळे तो चावला. आत्ता सोडायला आले तर का बरं नाही चावला? कारण त्याला समजलं, अरे हे तर वाचवणार आहे. बाय, टेक केअर, काळजी घ्या.